पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमध्ये जामुई इथे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या प्रचाराचा प्रारंभ केला। बिहारमधील पंतप्रधानांची ही पहिलीच जाहीर सभा आहे। विकसित आणि समृद्ध भारत हेच भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं लक्ष्य असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं। काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलानं जागतिक पातळीवर देशाचं नाव बदनाम केल्याची टीका पंतप्रधानांनी केली। बिहारच्या सामर्थ्याला आत्तापर्यंत न्याय मिळाला नसल्याचंही ते म्हणाले। स्वातंत्र्य लढ्यात बिहारनं महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असल्याचं त्यांनी सांगितलं। 2024 ची निवडणूक देशासाठी आणि बिहारसाठी खास असून विकसित भारत संकल्पनेला मजबूत करणारी निवडणूक आहे असंही पंतप्रधानांनी स्पष्ट केलं। ये चुनाव विकसित बिहार के सपनों को पूरा करने का चुनाव है। ये चुनाव विकसित भारत के संकल्प को मजबूत करने का चुनाव है। आज एक और कांग्रेस और आरजेडी जैसी पार्टियां हैं जिन्होंने अपनी सरकार के समय पूरी दुनिया में देश का नाम खराब किया था। दूसरी ओर बीजेपी और एनडीए है जिसका एक ही लक्ष्य है, विकसित भारत का निर्माण, खुशहाल बिहार का निर्माण। आगामी काळात भारताचा समावेश सर्वाधिक मोठ्या 5 अर्थव्यवस्थेत निश्चितच होणार असून G20 परिषदेचं यशस्वी आयोजन तसंच यशस्वी चांद्रयान मोहीम याचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला। बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात 4 लोकसभा मतदारसंघात मतदान होत असून जामुई हा त्यापैकी एक मतदारसंघ आहे।